झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. मी वैयक्तिक माझ्या वतीनं, शिवसेना पक्षाच्या वतीनं आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं देवेंद्रजींचं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांचं मनपूर्वक कौतुक करतो आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांना सोबत घेऊन महाराष्ट्राच्या विकासाची घोडदौड ही जोरदार पद्धतीनं देवेंद्रजी करतील याची खात्री आम्हाला सगळ्यांना. म्हणजे एका विषयावरती पडलं की मुख्यमंत्री कोणाचा आणि कोण होणार, भाजपचा मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री. आता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार आहे का या बाबतीत अजून स्पष्टता होत नाही. उशीर का होते नक्की काय, कालच्या भेटीनंतर निर्णय झाला? एक पहिली गोष्ट आहे की उशीर होण्याचा काही संबंध शिवसेना पक्षाशी निगडीत नाही, कारण आज भाजपाच्या गटनेत्याची निवड आज झाली आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी 2 वेळा पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे की शिवसेनेच्या बाबतीमध्ये माननीय अमित शाह साहेब, मोदी साहेब मुख्यमंत्री पदाचा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील आणि त्याचं आम्ही समर्थन करू. त्याच्यामुळे आमच्यामुळं कुठंच थांबलेलं होतं असं मला वाटत नाही, परंतु भाजपाची काही प्रोसिजर असेल ती प्रोसिजर आज पूर्ण झालेली आहे आणि उपमुख्यमंत्री पदाच्या बाबतीमध्ये आम्ही सगळेच आमदार 100% आग्रही आहोत की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सरकारमध्ये आलं पाहिजे, उपमुख्यमंत्रीपद घेतलं पाहिजे आणि त्यांनी महाराष्ट्राच्या सेवेसाठी जे काही उपक्रम सुरू केलेले आहेत ते सातत्यानं चालू ठेवण्यासाठी त्यांनी सरकारमध्ये राहून काही निर्णय घेतले पाहिजे. ही आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि आमची भूमिका एकनाथ शिंदे साहेब मान्य करतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. त्याच्यामुळे शिवसेना म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबच असतील हा आमचा विश्वास आहे. काल बैठक झाली, त्याच्यामध्ये गिरीश महाजन एकनाथ शिंदेंना भेटायला आले होते, देवेंद्रजींचा मेसेज घेऊन आले होते का काय चर्चा आली त्यावेळी तुम्ही सुद्धा तिथे उपस्थित होता की उपमुख्यमंत्री पदासाठी समजूत काढण्यासाठी मेसेज होता? नाही, पहिली गोष्ट काल दिवसभराचं जर तुम्ही म्हणजे पूर्ण आढावा घेतला तर मी स्वतः 2 वाजता देवेंद्रजींना भेटलेलो होतो. त्याच्यानंतर गिरीश महाजन साहेब वर्षावर येऊन CM साहेबांना भेटलेले होते आणि त्याच्यानंतर देवेंद्रजींची आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा झाली असेल आणि त्याच्यामध्ये प्रकृतीची विचारणा देखील करायला देवेंद्रजी आलेले होते. म्हणून मला असं वाटतं की दोघांमधलं बॉन्डिंग जे आहे ते पूर्वीपासूनचं आहे. मला असं कुठेही वाटत नाही की तुम्हाला अपेक्षित असलेल्या बातम्या मिळतील, त्याच्यामुळे ब्रेकिंग मिळेल असं मला वाटत नाही. आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं की आमची सगळ्यांची इच्छा आहे, एकनाथ शिंदे साहेबांची इच्छा काय आहे याच्यापेक्षा आमची सगळ्यांची इच्छा आहे. 60-61 आम्ही जे आमदार आहोत, आमचं नेतृत्व सरकारमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनीच करावं ही आमची स्पष्ट पद्धतीची भूमिका आहे. आता तुम्ही अर्जुन भाऊंना विचारायचं, किशोर बाप्पा, सगळ्यांची भूमिका आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर जर तर नाहीच आहे, प्रश्नचिन्ह नाहीच आहे. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री व्हावं ही शिवसेना म्हणून शिवसैनिकांची आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या आमच्या आमदार खासदारांची सगळ्यांची इच्छा आहे. पण या संदर्भात सध्या प्रश्न आहे का? कारण की आपण सातत्यानं म्हणतोय की शिवसेनेचा तो हट्ट आहे, नेत्यांचा तो हट्ट आहे की त्यांनी सरकारमध्ये सामील व्हावं पण उपमुख्यमंत्री पदही स्वीकारावं, तर ते कुठेतरी नाही. एक तर निश्चित आहे की एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हे तर निश्चित झालेलं आहे. त्याच्यामुळे शिवसेना म्हणून आमची भूमिका मांडण्याचा आम्हाला अधिकार आहे, आमचं मत आमच्या नेत्याकडे मांडण्याचा आमचा अधिकार आहे आणि आम्हाला खात्री आहे ना, मी खात्रीला एक सांगतो की आम्ही केलेला जो आग्रह आहे तो महाराष्ट्राच्या हितासाठी केलेला आग्रह आहे. साहेबांनी हे देखील सांगितलेलं होतं की पक्षप्रमुख म्हणून महाराष्ट्रामध्ये फिरेन, संघटनेसाठी काम करेन बाकीच्या, पण आम्हाला ते नको आहे. आम्हाला स्वतःहून आम्हाला असं वाटतं की माननीय एकनाथ शिंदे साहेब राज्याच्या राजकारणामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून असले पाहिजेत, प्रशासनाबरोबर ते असले पाहिजेत, कारण त्यांनी निर्माण केलेल्या ज्या योजना आहेत ज्याच्यामुळं सरकार येण्यामध्ये देखील ताकद मिळालेली आहे, अशा व्यक्तीनं सरकारमध्ये राहिलंच पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. उद्याच्या शपथविधी बाबतीत काही स्पष्टता आहे का? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि काही मंत्री शपथ घेणार आहेत की फक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री इतकाच? मला जी आता जी माहिती आहे ती एवढीच आहे की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शपथ घेतील. पुढचा निर्णय तिन्ही नेते एकत्र बसतील आजच्या दिवसभरामध्ये, राज्यपालांकडे जायच्या अगोदर एकत्र बसतील, मोदी साहेबांची चर्चा करतील, अमित भाईंची चर्चा करतील, त्याच्यानंतर निर्णय घेतील. एक चारित्र्यवान मंत्री असाही एक मुद्दा उपस्थित करण्यात येतोय की ज्यांच्यावर काही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत किंवा अन्य आरोप आहेत अशांचा मंत्रिमंडळात समावेश असू नये. यावर मंत्रिमंडळामध्ये कोण असणार आहे हा नेत्यांचा अधिकार आहे, त्याच्यावर मी बोलणं हे अजिबात योग्य नाही आणि ते प्रोटोकॉलला धरून योग्य नाही. BJPच्या बाबतीतला निर्णय देवेंद्रजी त्यांचे नेते घेतील. आमच्याकडे तर आमचा सगळ्यांचा विश्वास एका व्यक्तीवरच आहे, ते एकनाथ शिंदे साहेब घेतील.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा घेतील. त्याच्यामुळे कोण मंत्री असावेत, कोण मंत्री असू नये याच्यावर मला काही बोलण्याचा अधिकार नाही आणि मी ते बोलू देखील शकत नाही. परंतु एक मात्र नक्की आहे की शिवसेना म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे. जो एकनाथ शिंदेसाहेब निर्णय घेतील त्याचं समर्थन आणि तो आम्हाला बंधनकारक आहे. जवळपास आता शपथविधीसाठी काही तास उरलेले आहेत. खाते नेमकी कुठची कुणाला असणार आहेत ही देखील उत्सुकता आहे. ही जी बसलेली गडी आहे ती तशीच राहणार आहे, म्हणजे आपल्याकडे जी खाती आहे ती तशीच राहणार आहे, फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचीच खाती बदलली जाणार आहेत का संपूर्ण मंत्रिमंडळाची खाती बदलली जाणार? मला असं वाटतं की हा सस्पेन्स राहिलेला चांगला असतो. त्याच्यामुळे आम्हाला पण नवीन नवीन गोष्टी बघायला मिळतात, ऐकायला मिळतात. ज्या घडलेल्या नाहीत त्या देखील सूत्रांकडनं आम्हाला बघायला मिळतात. त्याच्यामुळं ठीक आहे ना, तुम्हाला पण क्युरिओसिटी आहे, मला देखील स्वतःला क्युरिओसिटी आहे, आम्हाला सगळ्यांनाच आहे. त्याच्यामुळं मंत्रिपदं कुठची असणार आहेत, किती असणार आहेत, हा सगळा अधिकार 3 नेत्यांना आम्ही दिलेला आहे. भाजपाचे निर्णय देवेंद्रजी घेतील, आमचा निर्णय शिंदेसाहेब घेतील, NCBचा निर्णय अजितदादा घेतील. आणि तो सस्पेन्स जरा राहिला तर तुम्हाला देखील बरं वाटतं, आम्हाला देखील बरं वाटतं. उदयजी, पुन्हा एकदा स्पष्टता हवी आहे की एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे उपमुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील आणि उद्या मुख्यमंत्र्यांबरोबर तेही शपथ घेतील उपमुख्यमंत्री म्हणून. नाही, हा आग्रहच आहे ना आमचा. एक पहिली गोष्ट लक्षात घ्या की शेवटी आज ते मुख्य नेता म्हणून काम करतायत, आम्ही सगळे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. महाराष्ट्राची विकासात्मक जडणघडण तशीच ठेवायची असेल तर एकनाथ शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्रीपद घेणं ही महाराष्ट्राची मतदारांची आणि आमची देखील गरज आहे. त्याच्यामुळे शिंदेसाहेब ते ऐकतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. आणि उद्या एकनाथ शिंदेसाहेबच शपथ घेतील ही देखील खात्री. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.